पेक्षा तुम्हाला जन्माला घालणाऱ्या मायबापांना धन्यता. हो असो, हां असा बर देत जाणार आई असं वय ना म्हणजे आमले बी समाधान वाटत पटणं वय असले तुम्ही ना असं वाजं म्हणजे आमले असं वाटणं बट मतदान म्हणाचे बोललं की फॉर्म भर देत असं आम्ही नंतर तांगड्या तरी का उपटत नाही तुम्ही आम्ही जावा नंतर कारण लोकेच ना काय मी समोर ना असा फॉर्म मान देत नंतर जाऊ दे रे आशिष येते तुम्ही नाहीत ना त्याच ना म्हणा. हां मग काय वांधा नाही. हरी विठ्ठल विठ्ठल अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबाराय? जाडूनी संसार वैसले अंगणी ती तुकोबाराय. कोण तुकोबाराय? संसाराच्या नावे घालून या शून्य ती तुकोबाराय. ज्यांनी 65 लाखाची जहागी लोकांना दान करावी ती तुकोबाराय. आणि ती तुकोबाराय या अभंगातून आपलं भगवंताशी संवाद साधलेला सांगतायत. भगवंताशी संवाद साधलेला सांगतायत. इतर अभंगांमध्ये जरा मागणी ही वेगळी आहे पण या अभंगामध्ये देवाकडे मागणी करताना तुकोबारायांनी जरा वेगळ्या पद्धतीत मागणी केलेली. कारण काय ना आजचा 7वा दिवस आहे. तुम्ही पहिल्या दिवसापासून हरिपाठ केला असन, काकडा केला असन, कीर्तनाला येऊन बसला असाल, 6 कीर्तन 6 दिवस काकडा 6 दिवस हरिपाठ केला असन. कदाचित पारायण होतं का बाबा नाही का? हा ठीक आहे अजून सुरुवात आहे. 6 दिवस पर्यंत कंटिन्यू कीर्तन ऐकले तर मग आजचा दिवस तुमचा मागण्याचा अधिकार आहे देवाकडं. हो बोलू नका ना व्यर्थ बडबड करायचंच नाही मायाव. कोणीच बोलू नका. आपला बोलेले आहे ना कोणीतरी महत्व देवाला पाहिजे तर बोलेले अर्थाशी. तुम्ही बिनकाम ना मारतस काय अर्थ आहे का त्याला? मला फुकट बोलायला आवडत नाही बाबा. कमीत कमी एक काऊन भेटायला पाहिजे ते बोलायला चित लागस म्हणा. तुम्ही फुकट दमी राहणार. आपला बोलायला किंमत व्हायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? न बोलता करा जे काय करायचं ते. आजचा 7वा दिवस आहे. तुम्ही 6 दिवस कीर्तन ऐकलेत. आजच्या दिवशी तुमचा भगवंताकडे मागण्याचा अधिकार आहे आणि उद्या तर तुम्हाला प्रसाद मिळणार आहे. जो प्रसादाचा आनंद, जो काल्याचा आनंद स्वर्गात सुद्धा देवांना घेता येत नाही तो आनंद तुम्ही उद्या इथं घेणार आहात. म्हणून हे दोघं कीर्तन महत्वाचे आहेत. हा पण आज मागणी मागायची. मागणी मागत असताना तुमचं देवाकडे तेवढा अधिकार असणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? देवाकडे मागणी मागण्याचा अधिकार त्यांचा आहे जे पहिल्या दिवसापासून कीर्तन ऐकतात. तर आज 7व्या दिवशी मागण्याचा तुमचा अधिकार आहे. फॉर एक्झाम्पल बँकेत एक दादा गेला आणि बँकेत गेल्याच्या नंतर त्यानं स्लिप भरली आणि त्याने 2-4-5 लाख रुपये जे लिहायचे होते ते लिहिले आणि पैसे काढले. त्यानं हातात पैसे घेतले ना निघत होता तोपर्यंत एक दादा सहज टाइमपास म्हणून बसलेला होता. त्यानं बघितलं अरे हे तर लय सोपं राव नुसतं स्लिप भर देव 4-5 लाख रुपये काढले ना निघी चाल ना हो भाऊ. मग आपण का बरं इथलं तकानं म्हणे आपण बी स्लिप भर देऊत आणि घडी 2 लाख नि 2 लाख भरापेक्षा 5-50 लाख रुपये भर देऊत म्हणे. अहो भाऊ स्लिप लय ना स्लिप मा याने 20 लाख रुपये भर देणार काउंटरवर टी देना साहेबनी खिडकी मा साहेब ते दके रक्कम अहो भाऊनी ते 20 लाख रुपये भर द्यायचे आणि इथली ती रक्कम आपला पण पडेल नाही. साहेब नुसता कागदे जांभले. आता साहेबले असं 20 लाख रुपये भर राही ना म्हणजे श्रीमंत माणूस याले प्रश्न तरी कसा करा ना. 5-10 मिनिटं साहेब थकणार आणि मग साहेबांनी विचारलं घाम फुटायला लागले म्हणे का हो दादा तुम्ही 20 लाख रुपये भरून दिले आता तर उपलब्ध नाही बँकेमध्ये पण तुम्हाला 20 लाख रुपये देतो पक्का पण तुम्हाला पैसे भरायला किती दिवस झाले किंवा किती महिने झाले किंवा किती वर्ष झाले? तो म्हणे महाराज ठेवा ना काही संबंध नाही हो म्हणे आपला. मग मागा ना कस काय म्हणे मी ठेल नाही. मग तू काढलं कस काय म्हणे तो भाऊ ना त्याने स्लिप भरी त्याने 4-5 लाख रुपये काढले ना. मला असं वाटणं काय गडी 4 आणि 5 करू एकखटे 20 लाख काढले 400 महिना दगानाच काम नाही बा. अरे बेड्या इथं त्याला पैसे मिळतात ज्याची ठेव असेल. बँकेमध्ये होता ठेवा
म्हणे होता तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. हो, ज्याचं ठेवलं असेल त्याला गावतंय, बरोबर आहे ना. बँकेत तो पैसे काढू शकतो ज्यानं ठेवलेला असेल, अन्यथा कोणीही जाऊन स्लिप भरेल आणि पैसे काढेल असं जमत नाही. देवाच्याकडे दादाश्री आपल्याला अगोदर ठेवावी लागेल, नामचिंतन करावं लागेल, मग त्याच्याकडे मागण्याचा अधिकार आहे. आता इथं तुकोबारायांना मागण्याचा अधिकार आहे. तुकोबारायांनी पंढरपुराचा मार्ग धरावा, पंढरपुराचा मार्ग धरला, अंतःकरणापासून देवाचं नामचिंतन चाललंय. पंढरपुरात प्रवेश केला, मंदिरात प्रवेश केला, आता गाभाऱ्यात आहे आणि पुढे भगवंताच्या समोर उभे आहेत. ते तुकोबाराय भगवंताच्या समोर तुकोबाराय आहेत. प्रत्येक वेळेचं चित्र जरा वेगळं होतं, प्रत्येक वेळेस चित्र जरा वेगळं होतं. या वेळेचं जरा चित्र वेगळं दिसायला तुकोबारायांना. प्रत्येक वेळेस परिस्थिती अशी असायची, जेव्हा तुकोबाराय भगवंताच्या समोर असायची तेव्हा भगवंताची मान खाली, आणि आता परिस्थिती अशी होती की तुकोबारायांच्याकडे भगवंत बघत होते. पहिला प्रश्न तुकोबारायांच्या मनात आला, देवा प्रत्येक वेळेस परिस्थिती अशी असायची की तुझी मान खालती असायची, पण तुम्ही आल्याच्या नंतर आज माझ्या नजरेला नजर मिळवतोय, एवढी हिंमत तरी कशी झाली? देवानं हळूच क्वेश्चन केला, सांगितलं तुकोबाराय बघायचं कारण असं आहे, प्रत्येक भक्त येतो दर्शन करून काहीतरी मागणी मागतो आणि तो चालला जातो. तुम्ही येतात, नामचिंतन करतात, दर्शन घेतात, काही न मागता चालले जातात. माझ्या पत्नीनं मला सांगितलं, स्वामी भगवान ऐका ना, तुम्ही प्रत्येकाला काही ना काही देतात येणाऱ्या भक्ताला, पण तुम्ही तुकोबारायला काही दिलंच नाही म्हणले. मी माझ्या पत्नीलाही सांगितलं, मी तुकोबारायांना भरपूर वेळेस इच्छा असते की तुकोबारायांनी मागावं, पण तुकोबाराय मागतच नाही. मग पत्नीनं सांगितलं, हो मागत नाही म्हणल्यावर काही द्यायचंच नाही का? मागत नाही म्हणून द्यायचंच नाही का? तुम्ही स्वतःहून विचारा ना तुकोबारायांना काय हवं आहे का म्हणून. माझ्या पत्नीनं मला सांगितलं म्हणून मी तुम्हाला विचारतोय तुकोबाराय काय मागायचंय का? मला याच्यातून तुम्हाला एक पॉइंट नोट करून सांगावं वाटतं. जगना मालक त्याला बी माहिती होतं तुकोबाराय मागत नाही वो मना पाहिन, आणि तुकोबाराय मागणार बी नाही आहे माहिती होतं, तरी सुद्धा बायकोन सांग मनीषने ऐकणं पडणं. कोणी गोष्ट कराय ना मी जगना मालक सुद्धा बायकोनं सांगेल ऐकत भाऊन तुम्हाला मना कळताय बटी रे आप्पा. पण त्या देवीचं काहीतरी कारण असायचं प्रत्येक या गोष्टींमागे. हो काहीतरी कारण असायचे, सांगणारच आहे मी मध्ये. हो तुकोबाराय म्हणतात, देवा तुझ्याकडं मागायचं म्हणल्यावर मागेल मागेल मी काय मागणार आहे, आणि तू देताना देशील तरी काय रे? काही भक्त येतात तुझ्याकडनं मागणी मागत असताना मागतात, देवा मला मुक्ती दे. काय मागतात तुझ्याकडनं तुझे भक्त? मुक्ती मागून घेतात. मुक्ती बरं ती लगीन पंगत मानी नाही बरं. हा तुझ्या भक्त तुझ्याकडनं मुक्ती मागून घेतात. बाबा अरे तू मला काय मुक्ती देणार आहे? तुका म्हणे मुक्ती परणी येल्या नवरी, तिला तर मी नवरी करून ठेवलंय, तू देशील देशील काय देणार? संवाद, वादात संवाद आहे, वादात संवाद आहे. आणि तुम्हाला सांगतो बरं का, इथं देणारा भगवंत आहे आणि मागणारे तुकोबाराय आहेत. देणाऱ्याचाही तेवढा अधिकार असावा आणि मागणाऱ्याचाही तेवढा अधिकार असावा, बरोबर आहे की नाही? हो मागणाराने सुद्धा हुशारी मागायला पाहिजे, बरोबर आहे ना? इथं बसलेल्या सगळ्या माझ्या माया माझ्या बहिणी आहेत. आज ना कीर्तनकार मनीषने तुमल्या अजिबात ऐकणं नाही शे बहिणी सोन. आज ना कीर्तनकार नाही शे तुमना भाऊ ये तुमना पोरगा आहे असं समजीन ऐक नशे. राग करा ना चालेल ना बहिणी सोन. आज ना तुमना पोऱ्या बोल रहे ना, तुमना भाऊ बोल रहा है ना असं समजेस नाही. हा चालेल ना, राग नाही यावं ना. मग तुम्हाला सांगतो ऐका, मागणी मागत असताना एवढ्या हुशारीनं मागणी मागायची की देणाऱ्याला सुद्धा प्रश्न पडावा देताना काय द्यावं म्हणून. नाही तर तुमची मागणी असते. तुम्ही जर देवना मंदिर माग्यात ना, देवबा जर देवीचं मंदिर असे ना, सप्तशृंगी माय दको माय पोऱ्यांना गेले 2 वर्ष घ्या तो म्हणून बायले काहीच नाही हो माय. हा एक शब्द इथला अवघड राहस ना, देवबा काहीतरी कुत्र मांजर दे रे बा.
कुत्र मांजर अय रे कुत्र मांजर मग देव तुमनं जाय केलेस तुम्ही मागेल कुत्र मांजर आहे म्हणे देव बा कुत्रच दिले ते कुत्र पट गाव झोप न का गावमा बुकत फिरत पिसने तुम्हीच कुत्र मागेले देव काय करीन बरोबर आहे का नाही मागताना हुशारीनं मागावं जसं की उदाहरण म्हणून सांगेल आता 19 फरवरी येते राजे छत्रपती शिवराय जन्माला आले राजे आजचा तरुण सांगतो राजे पुन्हा जन्माला या राजे तुमची धर्माला गरज आहे हो राजांना धर्माची गरज आहे खरी गोष्ट आहे धर्माला राजांची गरज आहे खरं आहे राजा पुन्हा जन्माला या गाडीवर तरुण भाऊ लिहितात लिहिलं पाहिजे पण माझा प्रश्न दादा राजांना पुन्हा जन्माला बोलवता पण राजांना बोलवण्याच्या अगोदर राजांना जन्माला घालणारी आपल्याला जिजाऊ साहेबांची गरज आहे अगोदर जिजाऊ साहेब जोपर्यंत जिजाऊ साहेब जन्माला येत नाही तोपर्यंत राजे छत्रपती शिवराय जन्माला येणार नाही तुम्ही म्हणसान महाराज असं काहून म्हणता तर माझा प्रश्न राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ साहेब होती मायावर राग धरू नका बरं राग नका कर जातो बहिणी सोन तुमना बरोबर बोल रहे नु तुमना बरोबर पाम बर रहे नु राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना तेव्हा एक जिजाऊ साहेब होती राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती आता सध्याच्या जिजाऊंकडे पदरच शिल्लक नाही राजे जन्मालाच येऊ नका अरे जिजाऊ साहेबांनी लेकराला दूध पाजत असताना आणि पहिली संस्कृती होती अशी संस्कृती होती की लेकराला पाजत असताना माय आडवा पदर लावायची मग लेकराला पाजायची काय संस्कृती होती कारण ती पदराची ताकदच वेगळी आहे महाराज आता सध्या आहे ना पदर राहिलाच नाही आणि जोपर्यंत पदर आहे तोपर्यंत लेकराला माय कळेल अन्यथा मायचं प्रेम संपून गेलेलं असेल जर कडाकाची थंडी मायकडे पदरा लेकराला पदरात गुंडाळते महाराज ती माय बरोबर आहे ना हो आता गावंडवर फिरतीस बिचारा ती लेखत आहे पदर नि पादर काय संबंध राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदराळा घालून दूध पाजत होती आता सध्यांच्या जिजाऊंकडे पदर शिल्लक नाही राजे जन्माला ठेवणार सांगतो तुम्हाला माय बापांचे संस्कार चांगले असतील तर लेकरं चांगले घडतात मला बोलायला आवडेल आणि मागणी सुद्धा मागायचं तर चांगल्या पद्धतीनं मागायचं भगवंत तसं दिल्याशिवाय राहत नाही उदाहरण म्हणून सांगतो कोणी यवनानं गाय कापली रक्ताच्या थारोड्यात मंदिरात गाय कापलेली मंदिरात गाय कापली आई भवानीच्या मंदिरात गाय कापली गायच्या रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले तर पायही तोडले आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले पायही तोडले गाय कापलेली गायच्या रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता आणि आई भवानीला सांगत होता अगे जगदंबे अगे भवानी कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतःला मूर्तीच्या हातही तोडले पायही तोडले गाय कापलेली रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता एका दासीनं बघितलं चित्र वातावरण बघून जिजाऊ साहेबांकडे जावं आणि जिजाऊ साहेबांना सांगितलं मासाहेब कोणी यवनानं गाय कापली मंदिरात रक्ताच्या थारोड्यात नाचला दुश्मन आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले पायही तोडले आणि आई भवानीला सांगत होता कोणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला जिजाऊ साहेबांना क्रोध भरे नजरेनं घराच्या बाहेर निघावं रागारागात मंदिरात गेल्या मासाहेब मंदिरात गेल्याच्या नंतर ते वातावरण बघितलं कोणी यवनानं गाय कापलेले रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले पायही तोडले ते वातावरण बघितलं आणि जिजाऊ साहेबांनी आवाज दिला त्याचा आवाज थोडा कम करा जिजाऊ साहेबांनी वातावरण बघितल्याच्या नंतर देवीला आवाज दिला गे जगदंबे अगे भवानी ए आई अग दार मुकड बाया दार मुकड आई दार मुकड बाया दार मुकड आई दार मुकड आई दार मुकड बाया दार मुकड बाया दार मुकड दार मुकड आई दार मुकड दार मुकड आई दार मुकड दार मुकड आई दार मुकड दार मुकड बाया दार मुकड अग दार मुकड बाया दार मुकड दार मुकड ओ दार मुकड बाया दार मुकड अग दार मुकड बाया दार दार मुकड ओ दार
साहेबांना आवाज दिली, अगं ए जगदंबे, अगं ए भवानी, अगं माझ्या म्हातारपणाची काठी नको मला, कुल वंशज नको, एकच पुत्र दे जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणली माय. असा आपला मायक का? देव बा पुत्र मांद्र भाऊ दे रे बा. मागणी मागत असताना हुशारीनं मागावी. इथं जिजाऊमा साहेबांची मागणी आहे, आई एकच पुत्र दे पण हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणली माय. आणि माझ्या देवीनं जिजाऊमा साहेबांची हाक ऐकली. जिजाऊमा साहेबांना दिवस गेले. दिवस गेल्याच्या नंतर महिला मातांना चांगलं कळतंय ते. दिवस गेल्याच्या नंतर बाईला डोहाडे लागतात आणि डोहाडे लागल्याच्या नंतर विचारलं जातं, आई हे दीदी तुला काही खावंसं वाटतं, काही प्यावंसं वाटतं का ग बाई? विचारतात ना माया, हो विचारतात ना. दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागतात. तसंच जिजाऊमा साहेबांना सुद्धा विचारणा केली गेली. कदाचित डोहाडे लागले असतील. विचारावं, मासाहेब तुम्हाला काही खावंसं वाटतं, काही प्यावंसं वाटतं का? जिजाऊमा साहेबांनी सांगावं, बाई मला खावंसं वाटत नाही, मला प्यावंसं वाटत नाही, मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, मला एकच वाटतं, हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. डोहाडे सुद्धा कितला भारी लागायचे. हा मला खावं वाटत नाही, प्यावं वाटत नाही, एकच वाटतं, हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. असे डोहाडे लागले पाहिजे. बरोबर आहे का नाही? हो. हातेने मायले जर दिवस घ्या, ती बहिणीले जरी चारत, आई तुला काही खाऊ खाऊ जीव कराय ना का? हातेने बहीण एकच सांगस, म्हणा का नाही पिवे पाणी पिऊ पिऊ जीव कर, मर जाय तू, मरी जाय मरी जाय मरी जाय. बाकीने बहिणी दिवस जावानंतर 2-2, 3-3 किलो मुलतानी माती खाई जाते. माडी तो मुलतान का जेतून पोटे सुलतानाजी राजा कसा आली. हा डोहाडे सुद्धा चांगले लागले पाहिजे. हा बाई मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, एकच वाटतं काय, हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, असंच मला वाटतं. डोहाडे सुद्धा असे लागले पाहिजे. हो. आणि जेव्हा जिजाऊमा साहेबांचे दिवस भरता येतं आणि 19 फेब्रुवारीला माझे हिंदू धर्माचा रक्षक, माझा हिंदू धर्माचा देव्हाऱ्यातल्या देवांना आजही बसवून ठेवणारा भगवंत राजे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय दगडावर. अजून सांगतो, राजा छत्रपती शिवराय जन्माला आले आणि त्याचा बेनिफिट आहे की सप्ते होत आहेत. आम्ही कीर्तन करतोय फेटा बांधून आणि तुम्ही कीर्तनाला बसलेत. ही राजे छत्रपती शिवरायांची देण आहे आपल्या धर्माला. हा आणि प्रत्येकानं सगळ्या महिलांना सांगतो, विसरू नका जिजाऊमा साहेबांना आणि तरुणांना सांगतो, विसरू नका राजे छत्रपती शिवरायांना. विठ्ठल विठ्ठल. राजे जर जन्माला आले नसते तर परिस्थिती काय राहिली असती. देशासाठी पर्वा न केली तर नाची, ओ देशासाठी पर्वा न केली तर नाची, आणि आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची, देशासाठी पर्वा न केली तर नाची, आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची, देशासाठी पर्वा न केली तर नाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची, देशासाठी पर्वा न केली तर नाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या. जर का
का जन्मला नसता हिंदू धर्म बुडाला असता ओ शिवबा जर का जन्मला नसता हा हिंदू धर्म बुडाला आणि सुनता झाली असती साऱ्या जनाची ओ सुनता झाली असती साऱ्या जनाची आठवण राहाव्या शिवरायाच्या मुलाची त्याच्यासाठी परवा केली तराजी आठवण राहाव्या शिवरायाच्या मुलाची आठवण राहाव्या शिवरायाच्या मुलाची आठवण राहाव्या शिवरायाच्या जर राजा जन्माला येता नाही राजा जर जन्माला येतात नाही तर आपली परिस्थिती कशी राहते बहिणीसोन हा आता तुम्ही आडे कुंकू लावतीस ना बहिणीसोन अहो राहता नाही या आटे टोप्या घाली गुलीन बाबा लोक बसलेत यामना महाराज आटे टोप्या घालीन टाळवाजी राह ना असं राहतं नाही आता येरारले आम्ही आवाज देतो माऊली बाबा हा भरत काका शानाबू नानबू तात्या असं नाही राहत सलमान भैया अब्दुल भैया आणि तुम्ही बी सकुमाय बिकुमाय गंगूमाय नाही राहत्यात तुम्ही बी सकिना भाभी राजे छत्रपती शिवराय जन्माला आलेत आणि आपल्या हिंदू धर्मावर आहे ना हा उपकार आहे राजांचा मी एवढं फिरवून का सांगतोय तुम्हाला मागणी मागत असताना मागणी सुद्धा मागताना हुशारीनं मागायची इथं मागणारे तुकोबर आहे आणि देणारा भगवंत आणि इथं सुद्धा मागणी मागत असताना मागणाऱ्या राजे छत्रपती शिवरायांच्या आई साहेब जिजाऊ मा साहेब आणि देणारी होती आदि शक्ती माता विठ्ठल काही लोक असले मागानं सुधरत नाही काय मागू असं एकदा रस्त्यानं राजानं सवारी काढलेली आहे शिकारीसाठी राजा निघाला पण प्रधानाला सांगितलं प्रधान आपण शिकारीसाठी निघतोय कोण मी आज जाम खुशा मी लई जोरात मी लई खुशा आपल्याला रस्त्यात जो कोणी पहिला शेतकरी भेटेल त्याला मागेल ते द्यायचे त्यानं जे मागितलं ते त्याला द्यायचे आता प्रधान आणि राजे चालले सैन्यासोबत एक शेतकरी आऊत हाकत होता शेतकरी आऊत हाकले राहता ते आऊत हाकलणारा शेतकरी देखील प्रधान घ्या म्हणे दादा म्हणे काय आमना राजा आज भयान खुश शे पहिला जो भेटीन त्याले तो जे मागीन ते दे नशे म्हणे मागा काय माग नशे जर हुशार राहता शेतकरी ते गण काय मागेल येता म्हणजे शेतकरी हुशार गण राहतं बुवा पण तो मागणारा तरी कुठेतरी कमी पडणार नाही ते आमना शेतकरी बी काही कमी नाही येतच हा 5 क्विंटल कपाशी 7 क्विंटल कशी करू ते आमना पण शिका आमना शेतकरी विकलं काही येडा बिड समजा नाही तुम्ही शेतकरीनं सांगितलं तुमचा राजा खुश आहे ना मी जे मागेल ते द्यायला तयार आहे म्हणले हो मागा म्हणले शेतकरी दादा काय मागायचंय शेतकरी म्हणे भाऊ घर तैनू ना डब्बा बी लई उनू म्हणे पुडी बी लयले म्हणे फक्त तमाकून पुडी ना ते चुनान पुडी ना यात पुडी घ्या म्हणे मला तेवढी चुनान पुडी आण द्या म्हणे आता मला सांगा देणारा कोण होता राजा मागणाऱ्याची ऐपत कमी पडली बरोबर आहे ना मागणाऱ्याची ऐपत कमी पडली मागणारा एवढा हुशार पाहिजे का किती हुशार असला पाहिजे एका ठिकाणी दृष्टांत वाचला आंधळ्याला देव प्रसन्न झाला आंधळ्याला देव प्रसन्न झाला आणि आंधळ्याला देव प्रसन्न झाल्याच्या नंतर देवानं सांगितलं म्हणले सुरदासजी मैं आप पे प्रसन्न हूं जो भी मांगना है जल्दी से मांग लो आंधळ्याला वाटलं देव प्रसन्न नाही म्हणे हा पण देवनी सांगत एक म्हणे सुरदासजी तुमले डोळा नाही शेतस मागताना हुशारीने मागा म्हणे कसं तुम्ही एक एक वस्तू मागशात ना माल बंगला बी पाहिजे 2-4 प्लॉटी बी लेवाय जावायला पाहिजे शेती बी विकत लेवाय जावायला पाहिजे 2-3 4 व्हीलर गाड्या पाहिजे हो मन बायको नांगोर 2-4 तोडा सोनं पाहिजे असं नाही चालणार मग एका शब्दात मागायचं आंधळ्याला देव प्रसन्न आहे एका शब्दात मागायचंय बघा मागणारा हुशार असला कसं मागतो आंधळ्यानं मागणी मागितली देवा एका शब्दात मागायचं म्हणले हो एका शब्दात मागितलं आंधळ्यानं देवाकडे मागणी मागितली देवा एका शब्दात मागतो लक्षपूर्वक ऐक म्हणले सांगा सुरदासजी देवा मला दुसरं तिसरं काही नको देऊ मला फक्त माझ्या नातूच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं बघायचंय काय मागितलं
माझ्या नातूच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं मला बघायचंय. बघा ना, एका शब्दात मागायला सांगितलं, एका शब्दात किती मागितलेलं आहे फोड करून सांगतो. आंध्याने मागणी मागी, मना नातूना डोक्यावर मला राजछत्र धरेल दखनशे. पहिले त्या बाबा आंध्याशी चांगला पिरायना 40-40 न वहिनी, अहो बाबा आंध्याला पोर कोण देईन. मागताना बघा बरं, मागताना कशी हुशारीने मागितलं. आंधळा देवा, माझ्या नातूच्या डोक्यावर मला राजछत्र धरलेलं बघायचंय. आता देवाला आंधळ्याला बायको करून द्यायची, आंध्यानं लगीन बी कर देणं शे. हा, आणि लगीन व्हानंतर त्याला पोऱ्या व्हायला पाहिजे, आणि पोऱ्याना नातू म्हणजे पोऱ्याले बी पोरगा व्हायला पाहिजे, म्हणजे आंधळाले नातू व्हायला पाहिजे, आणि तो नातू राजा व्हायला पाहिजे. आणि राजान डोकावर राजछत्र धरेल दखान करता डोया बी दिदे. एकाच शब्दात किती मागितलं. पहिलं तर आंधळा होता, मंदिराच्या समोर भीक मागत असेल, पण देवाकडनं लग्नही करून घेतलं. लग्न करून नुसतं भरोसावर देव कवय पोऱ्या देऊ, पोरगा बी होई गया. नुसतं पोऱ्यात नाही, नातू बी होई गया, आणि नातू राजा बी होई गया. आणि राजाना डोकावर राजछत्र धरेल दखांसाठी डोया बी मागेलेला. मागणारा हुशार असावा. विठ्ठल तुकोबारायांनी सांगितलं, देवा तू माझ्यावर प्रसन्न आहे, मला द्यायला तयार आहे. म्हणले हो, पर देशीन काय देणार आहे. इथं तुकोबारायांना थोडं बोलताना जरा हक्काने बोलले तुकोबाराय. देवा तुझ्याकडे मागणी मागितली आणि तू देशील मला काय देणार आहे. अरे तुझ्याकडे मागण्यासारखं आहे तरी काय, आणि तू देण्यासारखं तुझ्याकडे ठेवलंय तरी काय, आणि तू काय देणार आहे मला. मी तुझ्याकडनं मागावं तरी काय, आणि तू जर द्यायला तयार असशील तर माझा मागायचा विषयच नाही. तू एवढं कर्जानं बुडलेला आहे ना, तुझ्यावर एवढं कर्ज आहे ना. अरे माझ्या पूर्वजांनी तुझं सगळी सेवा केलेली रे, तुझा दारवंटा राखला, माझ्या पूर्वजांनी सगळी सेवा केलेली आहे. अजून त्यांचंच देणं तुझ्याकडनं फिटलेलं नाही या, तर मला मागायला काय सांगतो. महाराज म्हणतात अभंगाच्या प्रथा, माझ्या माझ्या वडिलांची मिरासे गा देवा. अरे माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे. तुझ्या चरणाची सेवा त्यांनी केली, त्यांच्या कर्जातून अजून तू उतराई झालेला नाही या. मला मागायला सांगतो, मला काय देणार आहे तू. अरे तू अगोदरच माझ्या परिवाराचा कर्ज बाजारी आहे. माझ्या पूर्वजांचं एवढं पुण्य तुझ्याकडे शिल्लक आहे, त्याची परतफेड तुझ्याकडनं झाली नाही. मला काय मागायला लावतोय. काय अधिकार असेल तुकोबारायांचा, किती अधिकार असेल नाही का. हो हा पण कसा आहे, हो देणारा जगना मालक आहे, तरी सुद्धा उपाधी करा ना तुकोबारा आहे. तू काय दिशी म्हणे, कारण देणाराही तसा आहे, मागणाराही तसा अधिकाराचा आहे. आपल्याकडे जर कोण माग आलो ना यास ना जाऊ द्या, तुम्ही बहिणीसोन मापला रास ना ते पावशेर ना बाबा, पावशेर ना मापला मग
पीठ मागाल जर बाजून बाईने ना ताई आमच्याकडे पाहुणे आले हो, कणिक संपले, जरा पावशेर कणिक मिळेल का? मन माय ते कणिक असं बुरबुर आहे टाकत. बरं वाचाडीन पावशेर मग कितला वाचाडीन, मूठभर वाचाडी, त्या मूठभरवर काय काय तू बंगला बांधलीशी का? हा असं बुरबुर आहे पावशेर बरंच. अरे काय येडावी जायलेत लोके संसार मग, बाप बापा हिशोब ना बाहेर येडावी जायचे बाबा लोके, माऊली बाबा इथला येडावी जायचे. म्हणजे मी असं म्हणत नाही, कारण मी जे कानले असते मी कसं काय सांगतो लिहू नका असं, पण बा थोडं कुठेतरी दर सोडवी करत जावं बा असं. इथली बार काही लोके संसार मग इथला येडावी जायचे. एक म्हातारा सिरियस होता, डॉक्टरने सांगते ना म्हातारा तास 2 तास मग मरीन भो असं सांगेल वर. म्हातारा मरण टाइमले पोरे म्हणे डॉक्टरने ते सांगते ना आपला पप्पाना टाइम होई जायला शिकू असं. हा ते पप्पाना ते लेंडर पुसवो आमाशी, मग पप्पा असं का कराय ना. मग पोरेसले समजणं अरे आपला म्हाताराने कुठेतरी काहीतरी दपाडेले ते सांग राय ना म्हणे. कोणतं पप्पा म्हणे कोणतं म्हातारा असाच करे. आता काय दाखला म्हणे ओ आता ना बितडा मग दाबेल रे खोर म्हणे बितड अख्खं बितड पाठ टाक काहीच सापड नाही. मोठा म्हणे तुले ते नाही आताना सांग राय तू ताना पाठ टाक म्हणे. आताना बी बितड बट्ट कोरीन पाठ टाक. म्हाताराला म्हणे पप्पा दोन्हीकडे ना बिता पडी घ्यात काहीच सापडणं नाही, नेमन सांग ना कोठे टेशे. पोरे म्हणे ऐकाय सुधरू द्यावं नाही भाऊ म्हणे. डॉक्टरले बोलाव. डॉक्टर साहेब म्हणे काय म्हातारा असं कराय ना, फक्त म्हाताराने सांगी देऊ कुठे काय ठेवले. इथलांसाठी 2 मिनटं बोलायला पाहिजे, काही करता येईल का? डॉक्टर म्हणे भाऊ एक इंजेक्शन 40,000 रुपये लागतील. म्हातारा 2 मिनटं बोली 40 लिहिल्या पण इंजेक्शन द्या म्हणे. 40,000 इंजेक्शन देणं या पोरेल्या अशी असा जाऊ द्या रे 40 कितला ठेवलेत मी काय ठेवलेत. म्हाताराला इंजेक्शन देणं, म्हातारा बोलायला लागणार खाऊ पप्पा कुठे काय ठेवले, कुठे काय ठेल नाही रे येडा स्वन. ती बाजूनी बहीण बिगरी चरण म्हणा पाहिजे गायनी लय जायले ते मागे लय जा पीठ गायन करता दोन्ही बितडा पाठ टाका. 40,000 इंजेक्शन बी वायवार कितला संसार मग येडात. असं काहीतरी कर्तबदारी करायची की देवाच्याकडे आपली उदारी असली पाहिजे मागायची. देवा माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे. तुकोबर आहे ना देवाचा प्रश्न आहे. देवा तुकोबर आहे तुमचा आमच्याकडे शिल्लक आहे मला माहिती आहे मान्य आहे, पण कमीत कमी आम्हाला पुरावा एखाद्या शब्दात सांगशाल का तुमच्या पूर्वजांनी काय असं केलंय माझ्यासाठी की जे पुन्हा अजून शिल्लक आहे. तुमच्या पूर्वजांनी काय केलंय ऐकायचंय का? ऐका मग अभंगाच्या दुसऱ्या